की लोकसभेच्या अद्यापर्यंत भाजपाने उमेदवारी जाहीर केलेली नाही. लेट लतीफ होत आहे. इतर पक्षांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे. अमरावती भारतीय जनता पार्टी हा एक मोठा पक्ष आहे आणि अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीला लढत देणारा आज कुठल्याही पक्षामध्ये असा कोणताही कॅन्डिडेट आज नाही आहे. त्या दृष्टिकोनातून अमरावतीमध्ये जो कॅन्डिडेट येईल तो फार एक चांगला तगडा कॅन्डिडेट या ठिकाणी येणार आहे, हे निश्चित आहे. आणि अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचाच लोकसभेमध्ये कॅन्डिडेट सुद्धा आणि कन्फर्म आहे. इथे स्थानिक भाजप पदाधिकारी वतीने नवनीत राणांना उमेदवारी भाजपाची देऊ नये असे पत्र फडणवीस यांना दिल्याची चर्चा सुद्धा होत आहे. ही खत किती खरं आहे? नाही, फडणवीस साहेबांच पत्र वगैरे काही दिलेलं नाही. कारण मी या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष या नात्याने किरण पातुरकर, खांडेकर आहेत, किरणताई महल्ले आहे, निवेदिता चौधरी आहे, त्याचप्रमाणे जयंतराव डेहनकर आहे, शिवराय कुलकर्णी आहे, दिनेश सूर्यवंशी आहे, चेतन पवार आहे, तुषार भारतीय, प्रशांत शेवगाव, एक 10, 15, 17, 18 लोकांचा असा हे होता की ते ग्रामीण शहराची लोक आहेत किंवा आपण एकदा देवेंद्रजीकडे गेलं पाहिजे आणि आपलं काय म्हणणं ते मांडलं पाहिजे. ते म्हणणं नेमकं काय होतं, तर त्यामधलं म्हणणं हे होतं त्यांचं सगळ्यात मोठं की किंवा आपल्या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता ज्याने 30-40 वर्ष या ठिकाणी पक्षामध्ये घातलेले आहे, ज्या लोकांनी खूप मेहनत घेऊन हा पक्ष उभा केला, अशा व्यक्तीला द्यावं ही प्रमुख त्यांची ती भूमिका होती. त्या भूमिकेला घेऊन मी अध्यक्ष या नात्याने त्या ठिकाणी सगळ्या लोकांना घेऊन आम्ही गेलो आणि सगळ्यांनी आपापली भूमिका त्या ठिकाणी मांडली. आमचे नेते आहेत फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, तेव्हा आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत. त्याच्यासमोर हा विषय त्यांनी मांडला आणि त्यांनी भरपूर वेळ दिला. आणि त्यांनी पहिल्या दिवसपासून देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा आमच्या प्रदेश अध्यक्षांनी हे सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टीचाच आपण या ठिकाणी कमळच फुलवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच या ठिकाणी लोकसभेवरती जाणारा हा कॅन्डिडेट राहणार आहे. तो खासदार म्हणून नरेंद्रभाई मोदींच्या मंत्रालयामध्ये हात वर करण्यासाठी तो भारतीय जनता पार्टीचा जाईल, दुसरा कोणी जाणार नाही असं प्रामुख्याने त्यांनी सांगितलं आहे. आणि त्याच गोष्टीला धरून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी अनेक चर्चा झाल्या की जातीचं एक प्रमाणपत्राचा विषय सोलापूरमध्ये माजी खासदार सिद्धेश्वर महाराज यांचं चालू होतं आणि त्या ठिकाणी पार्टीने त्यांना सिद्धेश्वर महाराजांना तिकीट रिफ्यूज केली. त्यांचं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्राचा विषय चालू होता कोर्टामध्ये. त्या अनुषंगाने त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली किंवा तुमच्या डोक्यात काय आहे, पार्टीच्या डोक्यात काय. शेवटी कसं असते की आमचे नेते जे ठरवतात आम्हाला ते काम करावं लागतं आहे. नेत्यांनी जे आम्हाला आदेश दिले त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे. मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टीचा असा कुठलाही आमचा पदाधिकारी असा नाही आहे की जो एकदा आदेश दिल्यानंतर मग बाहेर जाईल, काम करणार नाही, याच्यातला नाही आहे. आणि शेवटी ही जी पार्टी आहे फार एक चाकुरीत चालणारी पार्टी आहे. एखाद्या मनाला पटलं नाही, काही 4 गोष्टी जातील, सुनवून देतील, नेत्यांना सांगतील, पण शेवटी आमचा पक्ष जो आहे हा चाकोरीत चालणारा पक्ष आहे. त्या दृष्टिकोनाच काम चालतं त्याच्यामध्ये. खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा केंद्र स्तरावर धाव घेतलेली आहे. तिकीट भाजपाची मिळावी लॉबिंग सुद्धा केलेलं आहे. समजा त्यांना भाजपाची तिकीट जाहीर झाली तर स्थानिक भाजपा पदाधिकारी काम करतील का? हे पहा, तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की नवनीत राणा सध्या ह्या आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ते साध्या सदस्य सुद्धा नाही आहे, एक लक्षात घ्या. आता पार्टीने जर ठरवलं कोणाला द्यायचं तिकीट तर काही हे नाही आहे त्यामध्ये. माझं असं वैयक्तिक मत आहे, मला जर विचारलं तर भारतीय जनता पार्टी हा देशातला आणि जगातला मोठा पक्ष आहे. आज नरेंद्रभाई मोदी असो, आमचे अमितभाई शहा असो, देवेंद्रजी फडणवीस साहेब असो, आमचे प्रदेश अध्यक्ष असो बावनकुळे साहेब, यांनी अमरावतीमध्ये कुठल्याही गोट्याला जर सिंदूर लावला तर आमची ही ताकद आहे की आम्ही ते निवडून आणू शकतो. खासदार म्हणून आम्ही दिल्लीमध्ये त्याला पाठवू शकतो. आमची सगळं भारतीय जनता पार्टी मी ज्यांची नावं घेते सगळ्यांची ताकद आहे ती की आम्ही ते करू. आणि आमच्या ताकदीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं नरेंद्रभाई मोदी आणि आमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे काम केलं, महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना जे त्यांनी काम केलं, नरेंद्रभाई मोदींनी जे काम केलं, गडकरी साहेबांनी जे कामं केले, ती कामं फार महत्त्वाची दिसणारी कामं आहेत. गेल्या 70 वर्षाच्या याच्यात जर इतिहासात पाहिलं तर 70 वर्षामध्ये असं सांगणारे ठोस कामं कोणतेच नव्हते. आज अनेक ठोस कामं आहेत. अमरावती जिल्ह्याचा 25,000 कोटी रुपयाचा इतिहास आहे. मी 4.5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपये आपण आमचे देवेंद्र फडणवीस साहेब CM असताना अमरावतीमध्ये एवढे पैसे आणले. आणि 2.5 वर्षाच्या काळानंतर जर पाहिलं तर जेव्हा आमची 19मध्ये सरकार गेली त्यानंतर डेव्हलपमेंट झिरो झालं होतं. आज प्रामुख्याने 2-2.5 वर्षामध्ये नंतर जेव्हा सरकारला परत डेव्हलपमेंटला स्कोप मिळाला आहे. पण मी असताना त्याला माझी दृष्टी होती, एक मी व्यापारिक दृष्टी असल्यामुळे
या ठिकाणी साधारणतः प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण पाहिलं मला रोड डेव्हलपमेंट, MIDCs किंवा रेल्वेचे कामं असेल किंवा तुमच्या फ्लाईटचे विमानतळाची कामं असेल, सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. माझ्या दृष्टिकोनातून हा डेव्हलपमेंटचा विषय आहे. या अनुषंगाने जर पार्टीने आम्हाला आदेश दिले तर आम्ही त्या पद्धतीने काम करू. आज पण तुम्हाला एवढं पक्क सांगतो की आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमचे प्रदेशाध्यक्षांनी एकच सांगितलं आहे की आपल्या कमळावरती भारतीय जनता पार्टीचा खासदार होईल. प्रामुख्याने त्यांनी सांगितलं आहे. मला माहिती आहे की ते तसंच करतील, त्यात कुठं कंजूसी करणार नाही. जी शंका होती ती शंका त्या सोलापूरच्या दृष्टिकोनातून मला सिद्धेश्वर महाराज सांगितले. त्याच्या अनेक आमच्या बाकी लोकांनी त्या ठिकाणी चर्चा केल्या. किरणताईंनी चर्चा केली, खांडेकर साहेबांनी चर्चा केली, असे तुषार भारतीने केली, आमचे शिवराय कुलकर्णी त्यांनी चर्चा केली. अनेक विषयात बरेच दिवस त्याची चर्चा होत नव्हती, तर त्या अनुषंगाने त्यांनी टाईम दिला आणि चर्चा झाली. तिकीट जाहीर न होणं याच्यामागे नवनीत राणांचं जात पडताळणी निकाल प्रलंबित असल्याचं हे कारण सुद्धा असल्याचं काय आपण काय मत आहे? नाही पहा, जात प्रमाणपत्राशी आणि तिकीट जाहिरीशी काही संबंध नाही. आज सध्याच्या परिस्थितीमध्ये 4 लोक आमच्याकडे चांगले आहेत की जी फार चांगली लोक आहेत. भारतीय जनता पार्टीचे आहेत, डॉक्टर्स आहेत, कोणी म्हणजे सगळ्या चांगल्या हुद्द्यावरची लोक आहेत. समाजामध्ये त्यांचं नाव आहे, प्युअर SC समाजातून आहे. मग तो प्रश्न नाही आमच्याकडे. काही कसं असतं, त्या ठिकाणी कमिटी आहे, त्या कमिटी जेव्हा बसतात त्यावेळेस त्या तिकीटा डिक्लेअर करतात. आता या 2-4 दिवसामध्ये कमिटीची कुठे बैठक झाली नसल्यामुळे तिकीटा डिक्लेअर झाल्या नाही. यासाठी किंवा नवनीत राणांच्या कास्ट किंवा त्याचं सर्टिफिकेटचा विषय आमच्या भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही. ज्या दिवशी त्यांना द्यायचं तर जगजाहीर देतील, त्याला काय विषय आहे. त्यांनी पक्षाने आदेश द्यावा, आम्ही त्या पद्धतीने काम करतो, की फार मोठा विषय नाही आहे तो. आज सध्याच्या परिस्थितीमध्ये जसं आता मदत पाहायला आम्ही काल त्या ठिकाणी काही गोष्टी अशा झाल्या की तुषार भारतीयाच्याबद्दल यांनी काही राणाजीने काही केलं किंवा अनेक आमच्या पक्षात इव्हन माझ्याबद्दल पण ते त्यांनी आपापले विषय त्या ठिकाणी मांडले. आणि येणाऱ्या काळात काय होऊ शकते, काय फायदा होऊ शकतो, काय डेव्हलपमेंट होऊ शकतं, अशा काही वेगवेगळ्या चर्चा झाल्या. बाकी विशेष काही खास असं झालेलं नाही. समजा तिकीट त्यांना मिळालीच, भाजपचा आपला केंद्राचा वरिष्ठाचा आदेश असला तर येथील स्थानिक आपल्या आपण जिल्हाध्यक्ष आहे. तुम्हाला एक सांगतो की तिकीट मी पहिलेच सांगितलं की तिकीट भारतीय जनता पार्टीने कुठल्याही दगडाला जरी तिकीट दिले, त्याला जरी सिंदूर लावला, तर तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता काम केल्याशिवाय राहणार नाही आणि तो कामच करणार नाही तर तो जिंकून सुद्धा आणणार आहे. एक लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो का, आता जसं मी अध्यक्ष या नात्याने मला सगळ्या गोष्टी कराव्याच लागेल आणि मी ते नक्की करेल. जी लोक काही नाराज असेल त्यांना सुद्धा प्रयत्न करू, त्यांना सुद्धा ओढू. शेवटी कसं असतं म्हणतो, इलेक्शन जिंकणं हा जो विषय आहे हा लोकांसोबत, कार्यकर्त्यांसोबत असलेला तुमचा भाव, तुमचं काम, तुम्ही कसे वागता, तुम्ही कसे बोलता, हा त्या निवडणुकीतला हा प्रमुख विषय आहे. आणि त्यातल्या नरेंद्रभाई मोदींचं नाव आहे, त्याच्यामुळे फार काय मला कुठल्या गोष्टी अडचण राहणार नाही. कॅन्डिडेट कोणालाही बनवा, आम्ही त्यालाच काम करू, काही विषय नाही. अमरावती जिल्ह्यातील हायकमांड भाजपाची प्रवीण पोटे यांच्या हाती आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपा जिंकणार. काय वाटतं आपल्याला, 400च्या पार किती टप्पा गाठेल समजा? कसं आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये मी एक साधा कार्यकर्ता म्हणून इथं काम करतो आहे, पदाधिकारी म्हणून काम करतो आहे. याच्यापेक्षा जास्त मी कोणी नाही आहे. कारण मला इथे येऊन पक्षामध्ये फक्त 12 वर्ष 13 वर्ष झालेले आहे. मी हा पक्ष समजतो आहे. पण ज्या ठिकाणी आता किरण पातुरकर म्हणा, खांडेकर म्हणा, किरणताई मोहल्ले आहेत, जयंता डेहनकर आहे, शिवराय कुलकर्णी आहे, तुषार भारती आहे, अनेक असे कार्यकर्ते की ज्यांनी आपले 40 वर्ष याच्यामध्ये टाकले. काही कार्यकर्ते असे आहे की ज्यांनी आपली घरची शिदोरी आणून हा पक्ष उभा करण्यासाठी मोठी मदत केली, घरच्या पातळीवरती काम केलं आहे. जेव्हा पक्ष सुरुवात झाला त्या पक्षाचं तेव्हा त्याचं नाव नव्हतं, म्हणजे दिल्लीमध्ये 2 खासदार जायची व्यवस्था नव्हती, तेव्हा या लोकांनी मेहनत केली. स्वाभाविकच प्रत्येकाला वाटतं की माझा हा पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोन आपापला म्हणणं त्या मांडतात, असं चालत राहते. दादासाहेब गवळींच्या कन्या कीर्तिताई अर्जुन यांना सुद्धा भाजपच्या वतीने निमंत्रण दिल्याची चर्चा किंवा वृत्तपत्रामध्ये सुद्धा बातम्या आलेल्या, हे कितपत खरं आहे का? नाही पहा, कसं असतं तुम्हाला सांगतो की आता हा इलेक्शनचा माहोल आहे आणि प्रत्येकाला तिकीट मागणं हा महत्त्वाचा, तो आपला स्वतःचा अधिकार आहे. त्या अधिकाराच्या अंतर्गत एखाद्या वेळेस मला असं वाटतं मागितली असेल तिकीट, प्रदेशाध्यक्षांकडे गेले असेल किंवा फडणवीस साहेबांकडे गेले असेल, मला माहिती नाही. कारण माझं याचं काही डायरेक्ट कोणी माझ्यासोबत या विषयावर कोणी बोललं नाही. आपण सांगता ही माहिती सत्य समजून आम्ही सांगतो किंवा गेले असेल का, प्रत्येकाला अधिकार आहे, मागितलीच पाहिजे. आणि RS गवईंची कन्या आहे त्यातल्या त्यात, त्यामुळे काही विषय नाही. कारण त्यांचा अभ्यास आहे, त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे, मग जाऊ शकतात, मागू शकतात.
अनेक लोकांनी तिकिटा मागितल्या. त्यांनीच नाही, मला बरीच नावं आमच्यासमोर आली आहेत. चांगली हुद्द्यावर असलेली लोकांनी तिकिटा मागितल्या. त्यामुळे कदाचित पार्टी होऊ शकते मागे पुढं पाहत, त्याचं वाटे पाहत असेल, असं होऊ शकते एखादी गोष्ट, किंवा अजून कोणी चांगला सरस कॅन्डिडेट सापडतो का, असं ते आहे चालतं. शिवसेनेचे 2 गट, राष्ट्रवादीचे 2 गट पडलेले आहे. भाजपाची उमेदवारी पुन्हा आनंदराव अडसूळ सुद्धा मागत आहे. काय वाटतं आपल्याला, कसं लढत राहणार आहे अमरावती जिल्ह्यात? पहा, आता तर मला एक सांगतो की महायुती म्हणून आमच्यासोबत राष्ट्रवादी आणि शिंदे गट, शिवसेना आमच्यासोबत आहे. अजून आमची ही जी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे आमच्यासोबत घटक आहेत ते एकत्र करून आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढतो आहे. मला असं वाटतं की जेव्हा महायुतीमध्ये जी लोक आमच्यासोबत जुळलेले आहेत ते सगळे महायुतीमध्ये काम करतील. कारण प्रत्येकाला काम करून घ्यायचं आहे. काही ठिकाणी शिवसेनेचे, दुसऱ्या ठिकाणी उमेदवार म्हणजे शिवसेनेचे कुठे उमेदवार असतील, कुठे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, तिथे आम्ही करू. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचे असेल त्या ठिकाणी ते कामं करतील. जर असं काम केलं नाही तर त्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो. परंतु मला असं वाटतं की ही वेळ येणार नाही. सगळेजण समजदार आहेत, त्या दृष्टिकोनातून काम होईल आणि चांगलं काम होईल असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रामधून 45पेक्षा जास्त सीटा निघतील असं